अनुगडणी झाली पाहिजे. आपण कुठे आहोत, काय करतो, कशा प्रकारे आपलं सेलिब्रेशन असतं हे लोकांना कळलं पाहिजे. म्हणून त्याविषयी आजचं हे प्रबोधन असेल की आपण सध्या आपली सेलिब्रेशन्स कशी असतात. मग तो लग्नाचा कार्यक्रम असो, बर्थडेचा कार्यक्रम असो, कोणती अॅनिव्हर्सरी असो किंवा दुसरा कोणता कार्यक्रम असो, हे कार्यक्रम आपण म्हणजे अगदी भपक्यामध्ये करायला जातो आणि त्यासाठी आपण बऱ्याच पैशाची उधळपट्टी करतो. काही वेळेला ज्याची गरज नसते तेथे देखील आपण अमाप पैसा संपवतो. आता काही जणांचं मत काय असतं, माझा पैसा आहे मी कसा तरी संपवेन. याला तिथे अर्थ नाही. आपणा सर्वांना सामाजिक बांधिलकी आहे. मी एक समाजाचा नागरिक आहे आणि मी जे काही करतो ना त्याचा समाजावर परिणाम होतो, विशेष करून लहान मुलावर त्याचा परिणाम होतो. म्हणून आपण जरी माझा पैसा असला तरी मला धर्माचे निर्बंध आहे. परमेश्वराने काही गोष्टी सांगितल्या आहेत आणि जे काही दान माझ्याजवळ आहे ना ते दिलेलं दान परमेश्वराचं आहे. म्हणून त्याचा आपण वापर कसा करावा हे आपण शिकलं पाहिजे, आपणास माहिती पाहिजे. आणि जर का आपण आपल्याकडे असलेलं दान जर सेव्हिंग करून ठेवलं तर त्याचा पुढे खूप फायदा होईल. आता कोरोनामध्ये काय झालं, कोरोनामध्ये किती जणांचे जॉब्स गेले आणि जेव्हा जॉब्स नव्हते तेव्हा जे आता काही जण शिपवर होते, आपल्या निदर्शनास असं आलं आहे की कुटुंब चालवण्यासाठी त्यांना घेतलेल्या मोठ्या मोठ्या गाड्या अर्ध्या किमतीमध्ये विकायला लागल्या. आणि हातामध्ये काही पैसे नव्हते. ज्यांचे जॉब्स गेले होते ते अगदी म्हणजे असं हातावर कमावताना आणि खातात तसं त्या प्रकारे करत होते. मग आपल्याकडे जर सेव्हिंग असेल, साठवून ठेवलेली आपली सेव्हिंग असेल तर त्याचा आपल्या कुटुंबासाठी आपल्यासाठी पुढे फायदा होऊ शकतो. आणि आपल्या वाडवडिलांनी आपल्याला शिकवलं आहे की आपण 2 पैसे कसे वाचवावे, आपल्या मिळकतीमधून सेव्हिंग कशा प्रकारे करत जावं. अनेक उपाययोजना असतात, त्यामध्ये आपण कशा प्रकारे गुंतवणूक करावी आणि कशा प्रकारे आपण राहावं हे आपण शिकलं पाहिजे. आता जी नवीन पिढी आहे ना, त्या नवीन पिढीला कदाचित जुन्या परंपरेमध्ये कशा प्रकारे सोहळे साजरा केले जात होते याची पूर्ण कल्पना नसेल. आणि म्हणून जे आज चाललेलं आहे त्याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे. सेलिब्रेशनवर कुठेतरी आळा बसवून आपण ते लिमिटेड करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कमीत कमीत खर्चामध्ये आपले कार्यक्रम असले पाहिजेत. याकडे मी आज आपलं लक्ष वेधत आहे. आता पूर्वी जो लग्नाचा कार्यक्रम असायचा आपल्या म्हणजे समाजामध्ये, तो कसा असायचा, विशेष करून तो 3 दिवसाचा कार्यक्रम असायचा. शनिवार, रविवार आणि सोमवार हे 3 दिवस अर्थपूर्णरित्या साजरे केले जात होते आणि त्याला अर्थ होता. पण आता जे होत चाललंय ना त्याला काही अर्थ नाही राहिला. म्हणजे आपण आपली संस्कृती कुठेतरी विसरलो आहोत आणि भलतंच काहीतरी आपण करायला सुरुवात केलेली आहे. आता एक जण चालू करतो आणि मग कुणीतरी त्याची कॉपी करतो आणि ते मग सगळीकडे पसरतं. आणि काही वेळेला अमाप पैसा म्हणजे उधळपट्टी तिथे होते. याकडे आज आपलं मी लक्ष वेधत आहे. आता आपले जे 3 दिवसाचे पहिले कार्यक्रम असे, 3 दिवसाचा लग्नाचा कार्यक्रम असायचा, त्याच्यामध्ये शनिवारी काय व्हायचं, शनिवारी हा दिवस त्या कुटुंबाला मदत करण्यासाठी असायचा. आणि त्यावेळेला आपण स्वयंपाक सगळा घरी करत होते. त्यावेळेला केटरर्स नव्हते. तर लग्नासाठी जे पाहुणे मंडळी येणार त्यांच्यासाठी सगळा स्वयंपाक घरी होत होता. शनिवारी सकाळी, शुक्रवार संध्याकाळपासून किंवा त्याच्या अगोदर काही येऊन चुला वगैरे घालायचे. आपण सांगतात मनगाचा मांडव, तिथे मांडव पडायचा, तिथे चुला घालायचे. आणि मग तो शनिवारचा प्रोग्राम डुक्कर मारणं असो, तळण काढणं असो, विंध्याल, सरपोतेल या सगळ्या गोष्टी शनिवारी व्हायच्या दुसऱ्या दिवसासाठी. आणि त्यासाठी कोण यायचे, त्यासाठी गावातले लोक यायचे आणि नातेवाईक असायचे. ते सगळा स्वयंपाक घरी करायचे, त्या घरधण्याला मदत करायचे. काही वेळेला सकाळी 4ला 5ला उठून ते आपण पीठ टाकायचे. मग ते दुपारपर्यंत पीठ आलं का मग तिथे तवा मांडायचे आणि ते सगळे गावातले लोक तिथे वडे काढायला. अशा प्रकारे तो शनिवारचा दिवस साजरा होत होता. आता सगळे लोक मदत करायला आले आहेत ना, मग त्यांना दुपारचं जेवण असायचं आणि संध्याकाळचं जेवण असायचं. त्यावेळेला रात्री पाण्याला जायचे. म्हणजे जेवण झाल्यानंतर साधारण 8, 9 किंवा 10 वाजता असे पाण्याला जायचे. कुठे पाणी, उंबराचं पाणी त्याला म्हणायचे. कुठे जायचे पाण्याला, गावाच्या वेशीवर जी विहीर असायची ना तिथे पाण्याला जायची. आता तिथे पाण्याला जाण्याची परंपरा कुठून आली आणि का ती सुरू केली होती परंपरा. मग त्यावेळेला जुन्या घरामध्ये कुणाच्या विहिरी नव्हत्या. आता बोरवेल आहेत तशा बोरवेल पण नव्हत्या. गावाच्या वेशीवर एक विहीर असायची. आता गायतलवला जी विहीर होती तिथे किती लोक पाणी आणायला जायचे जुन्या लोकांना ठाऊक असेल. घरामध्ये त्यावेळेला पाणी सगळं त्या विहिरीतून यायचा. गावामध्ये देखील बऱ्याच गावामध्ये संपूर्ण वसईभर कुणाच्या घरी पाणी नव्हतं. आता नळ जसा पिळला ना पाणी आला तसा नळ काहीच नव्हतं त्यावेळेला.
बादलीने पाणी काढायचं, आणायचं आणि तो पाणी वापरायचा सगळ्या गोष्टीसाठी, अंघोळ करण्यासाठी, खाण्यासाठी, पिण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, स्वयंपाकासाठी सगळा पाणी तो बाईतून आणलाय ना तो वापरायचा. त्या बावडीच्या आजूबाजूला सगळे लोक पाणी भरायला, भांडी धुसायला, कपडे धुवायला जमायचे. कोणाचं बावखल असेल तिथे भांडी धुवायला जमायचे, गावातील बावखल असेल तिथे कपडे धुवायला जमायचे. अशा प्रकारे ती परंपरा होती त्यावेळेला. आणि आता नवरदेव आहे, नवरी आहे, त्यांचा खास दिवस आहे म्हणून त्यांना आंघोळीसाठी पाणी तिथून आणलं पाहिजे म्हणून ते गावातले लोक आणि नातेवाईक ते गाणी बोलत तो पाणी आणण्यासाठी जायचे आणि जो पाणी आणायचे ना तोच वापरायचे. अशी ती परंपरा होती. आपण त्या व्यक्तीचा तो सन्मान करत होतो त्या अशा प्रकारे तो पाण्याला जाऊन येऊन. आणि तिथे मोठं खाणं पिणं होत नव्हतं. पाण्याला जायचे, यायचे आणि मग सगळे त्यांच्या घरी जायचे, कारण दुसऱ्या दिवशी मिसाला जायचं. आज काय चाललं आहे? आज पाण्याला जाण्याची परंपरा कुठून कुठे गेली आहे? कुठे पाण्याला जातात? पहिली ही गोष्ट, गावातल्या कोणत्या कुटुंबाकडे पाण्याला जातात का? नाही. गावाच्या बाहेर पण जातात आणि काही वेळेला पॅरिसच्या बाहेर पण जातात. बस करतात, बँड करतात, काठ सजवतात आणि काठवर काय असतं? दारूच्या बाटल्या. आणि आता दुसरी पद्धत काय आली आहे? तर वेगळ्या कोणत्या प्रकारच्या हंड्या मिळतात ना त्याच्यामध्ये दारू ओततात. पाहिजे तेवढी प्या, खा प्या, मजा करा. आणि काही वेळेला काय, एका ठिकाणून पाण्याला दुसऱ्या ठिकाणी, कारण ह्या फ्रेंडच्या घरी गेले ना ते त्याला राग येईल म्हणून तिथे जाऊया, आणि तिथून तिसऱ्या ठिकाणी पण काही गेलेले आहेत. परंपरा कुठून कुठे गेली आहे. आणि त्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण्यात येतो आणि वायफळ खर्च. आणि जेव्हा आपण ते काठ घेऊन जातो, ती गाडी सजवतो, बार सजवतो, त्याच्यावर सगळ्या प्रकारच्या बियर पासून, कोल्ड्रिंक पासून, सगळ्या विस्की, गावठी दारू अशा सगळ्या ज्या गोष्टी त्याच्यावर असतात. आणि तुम्ही काय करतात तिथे? तुमच्या बरोबर लहान मुलं असतात की नाही? मग त्यांना काय शिकवतात? आता समजा तिथे त्या याच्यातून एखाद्या लहान मुलाने एक पेक घेतलं, पिलं चालेल का? ते चालेल का? त्याने बिअरचा ग्लास तिथे पिलं चालेल का? ते म्हणजे आपण त्यांना काय शिकवतो तिथे? परंपरा काय होती आणि आपण कुठे चाललो आहोत, ही गोष्ट महत्वाची आहे. शिकणं महत्वाचं आहे आणि त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. या गोष्टी एका व्यक्तीने चालू केल्या आणि त्या सगळीकडे पसरल्या आहेत. आता आनंद अवश्य करा. आता गाणी बोलत जात होते, घुमटं गाजवत जात होते, तो आनंद नव्हता का? आता तिथे काही वेळेला जसा दुसऱ्या वेळेला खर्च करतात तसा त्या पाण्याला जाण्यासाठी खर्च करतात. ऑलरेडी तिथे जेवण केलं आहे आणि परत तिथे दुसऱ्या सगळे आयटम्स तिथे मांडले आहेत आणि तिथे ते सर्व केले जातात. आणि किती वाजेपर्यंत धांगड निघाणं चालतो? 2 वाजेपर्यंत, 3 वाजेपर्यंत. शासनाचा नियम काय आहे? 10:30 वाजता सगळं बंद झालं पाहिजे ना. पूर्वी तसं होत होतं. आता काय करतात? 2-3 वाजेपर्यंत धांगण ढिगाणं घालतात. दुसऱ्या दिवशी तिथे मिसाला असतात का चर्चमध्ये? येतात का? विचारा. जे सगळे नातेवाईक आणि गावातील लोक, त्या कुणाचं लग्न असेल ना त्या पोराच्या किंवा पोरीच्या लग्नाला हजर राहिले पाहिजेत, साक्षीदार म्हणून. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्या मिसावर सगळे हजर राहिले पाहिजेत. कोणच येत नाही तिथे, कारण 3 वाजेपर्यंत जागरण केलंय. 4 वाजता झोपायला गेले, सकाळी कसे उठणार? आणि सकाळी उठल्यानंतर टेन्शन काय आहे? दुसऱ्या गोष्टी करायच्या आहेत. आता दुपारचा कार्यक्रम आहे ना किंवा संध्याकाळचा कार्यक्रम आहे, तिथे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्याकडे लक्ष. लग्न साक्रामेंट जे सगळ्यात महत्वाचं आहे ना, ते दुर्लक्षित केलं जातं. तिथे कुणी नसतं आणि सगळ्या कार्यक्रमांकडे लक्ष लागलेलं असतं. कुणी सांगितलं तिथे फक्त 2 टेबल मांडली आणि जर नवरा बायको तिथे बसले असतील, कोण सांगेल काय अरे हे काय केलंय असं? आणि काही जण कर्ज काढून करतात. गाऊनसाठी किती पैसा खर्च करतात? नवरदेवाचा जो सूट असतो ना तो परत वापरू शकतो, तो वापरतो. पण गाऊन परत तुम्ही वापरतात का? किती खर्च? 5 लाखाचा गाऊन आणि 2-2 गाऊन शिवायचे, सकाळी एक आणि संध्याकाळी एक वेगळा. तर ज्या गाऊन मध्ये लग्न लागलंय ना त्या दिवसामध्ये राहतो, संध्याकाळी वेगळा गाऊन घालू नका. आणि किती 10,000ला पण गाऊन मिळतो. आणि 5 लाख जे संपवले आहेत ना ते गेले, परत ते मिळणार नाहीत. आणि गाऊन शिवण्याची पद्धत असा म्हणजे सगळी हा परिसर व्यापून टाकेल असा गाऊन शिवायचा आणि 4-4, 5-5 जण तो गाऊन असा पकडायला.
आणि रस्त्यावरून चालताना सगळ्या रस्त्याला म्हणजे सगळा रस्ता साफ, परत झाडू मारायची गरज नाही तिथे. म्हणजे काहीही करायचं. तिथे चर्चमध्ये लग्न लावायला येतात ना, तर गाऊनचा घेराव एवढा मोठा आहे, तो नवरदेव बाजूला उभा नाही राहू शकत. मग तो ऍडजस्ट करायला लागतो. एकमेकांचे उजवे हात हातात घ्या, तेव्हा असा हात दिला चालेल का लांब करून? शिकायला पाहिजे आपण कुठे चाललो आहोत आणि कशा प्रकारे आहोत हे शिकायला पाहिजे. बघा मी तुम्हाला का सांगतो, जर का तुम्ही आज सेव्हिंग करून ठेवली, कोरोनामध्ये काय झालं तुम्हाला सांगितलं, हातात 2 पैसे नसले ना का मग त्याची आठवण येईल, असा पैसा उधळला. आता मोठं संकट कोणतं येत आहे जगावर माहितीये का? ऑलरेडी आला आहे, बऱ्याच जणांना जाणीव नाही. AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हजारो लोकांचे जॉब्स गेले आहेत आणि जाणार आहे. माझं काम रोबोट करणार आहे. काही दिवसापूर्वी अमेझॉन कंपनीने 30,000 आपल्या भारतामध्ये 30,000 लोकांना कामावरून काढला. ही सुरुवात आहे आणि असं हजारो लोकांच्या बाबतीत घडणार आहे. म्हणून आज जर जॉब असेल ना तर सेव्हिंग करून ठेवा, त्याचा फायदा होईल. कुणाकडे मागायला गेले ना लाज वाटते मागायला, कोण पाठीशी उभं नाही राहणार, हे वास्तव आहे. म्हणून सांगतो 2 पैसे जर हातात असतील ना, मुलाबाळांच्या कामी येतील, कुटुंब अवलंबण्यासाठीचा फायदा होईल. 10,000चा गाऊन घालून लग्न केलं आणि 5 लाखाचा गाऊन घालून लग्न केलं, 5 लाखामध्ये मोठे आशीर्वाद मिळतात, 10 लाखामध्ये कमी असं होत नाही. काही जण अभिमान आहे, माझ्या मुलाच्या लग्नासाठी मुलीच्या लग्नासाठी आम्ही 40 लाख रुपये खर्च केले. जे काम 5 लाखामध्ये होतं ना त्याच्यासाठी दुसरे 35 लाख संपवायची गरज नाही. ते जर राहिले ना त्याचा फायदा होईल. मोठेपणा दाखवायला जाऊ नका, भपका करायला जाऊ नका. तुम्हाला माहितीये एका लग्नामध्ये एका माणसाने, करोडपती, जेव्हा लग्न होतं ना, एकुलता एक मुलगा सांगते माझ्या लग्नामध्ये सगळ्या गोष्टी नवीन पाहिजे. टेबलापासून, खुर्च्यांपासून, कपड्यांपासून, काटे चमचे, ग्लास, प्लेट सगळं नवीन. या मंडपामध्ये कोणतीही जुनी वस्तू आली नाही पाहिजे. तुझं जेवढं बिल असेल तेवढं घेऊन टाक. उधळपट्टी, पूर्णपणे उधळपट्टी. आणि दुर्दैवाने काही काळानंतर लग्न मोडलं. भपका कुणासाठी? म्हणून वेळीच आपण डोळे उघडले पाहिजेत. आता कोरोनामध्ये ज्यांनी लग्न लावलं, कोणता कार्यक्रम नाही केला, त्यांचं लग्न नाही का? लग्नासाठी मोठा कार्यक्रमच केला पाहिजे असं कोणी सांगितलंय का? म्हणून आपण कसा खर्च करतो ना याला सामाजिक बांधिलकी असते आणि परमेश्वराकडून त्याला निर्बंध आहे. बायबल वाचा, उघडा आणि वाचा, त्याच्यामधून कळेल की परमेश्वर काय सांगतो आणि आपण कशा प्रकारे आपला पैसा संपवला पाहिजे. जरी माझा असला सामाजिक बांधिलकीमुळे मी कसा संपवायला पाहिजे हे महत्वाचं आहे. आता आपला हा रविवारचा कार्यक्रम, पारंपरिक कार्यक्रम होता, अतिशय चांगला होता. आता कुठून कुठे चालले आहेत कळत नाही. सोमवारचा कार्यक्रम असतो ज्याला आपण पोसाचा दिवस म्हणतो, तो कार्यक्रम कसा साजरा केला जात होता. मग आता नवरी रविवारी संध्याकाळी नवऱ्याच्या घरी गेली आहे, ती तिथे त्याच्या घरी असते आणि सकाळी नवऱ्याच्या घरी कार्यक्रम असतो. तिथे आता नवरीच्या हातात बांगड्या घालतात, आज घालतात की नाही मला माहिती नाही, ती परंपरा होती. आणि दुपारी पोसाचा कार्यक्रम असतो, नवरदेव कडून या आपले जे बेसमन असतात त्यांच्याकडून पोस काढला जातो, आई वडिलांकडून, मामाकडून, मावशीकडून, आणि त्याचा तो दुपारचा कार्यक्रम असतो जेवणाचा. म्हणजे ती थँक्सगिव्हिंग पार्टी जवळजवळ असते. आणि मग सोमवारी संध्याकाळी नवरीच्या घरचे लोक नवऱ्याच्या घरी येतात, ज्याला आपण याय म्हणतात, आणि तिथे ते घुमटं वाजवत गाणी बोलत ते जायचे आणि मग त्या नवरीला आणि नवरदेवाला नवरीच्या घरी घेऊन यायचे आणि तिथे तो पोसाचा कार्यक्रम व्हायचा. पारंपरिक दृष्टिकोनातून त्याची वेगवेगळी गाणी तिथे गायली जायची आणि तसा तो होत होता. सोमवारचा कार्यक्रम तो संपला. मंगळवारी सकाळी मांडव मोडला, लग्न संपलं. आज काय चाललंय? आज लग्न असेल ना त्या वीकमध्ये मीटिंग ठेवली आहे. कुणी ठेवली मीटिंग? कुठली मीटिंग आणि कशासाठी मीटिंग? आणि त्या मीटिंगमध्ये काय होतं? मीटिंगमध्ये टेबल मांडली जातात, त्याच्यावर दारूच्या बाटल्या असतात, खाणं पिणं तिथे होतं, 2-4 असे काय करतील बोलतील, झाली मीटिंग. फक्त कारण पाहिजे आणि परंपरा झाली आहे आता.
जिथे लग्न असतं तिथे मीटिंग ठेवली आहे. आम्हाला पण बोलावतात. आता मीटिंगला याल का? हळदी कुठून आली? मेहंदी कुठून आली? ही आपली परंपरा आहे का? हळदी मेहंदी म्हणजे फक्त सेलिब्रेशनसाठी कारण पाहिजे? मंगळवारी, बुधवारी किंवा गुरुवारी थँक्स गिव्हिंग पार्टी. अरे एवढ्या पार्ट्या झाल्या त्या. अजून कोणती थँक्स गिव्हिंग पार्टी? आणि मग खर्च काढत बसतात ना, मग डोळे वरती जातात. अरे एवढा खर्च झाला, एवढा खर्च झाला, आता बिलं कशी भरायची? काही जण कर्ज काढतात, अजून कर्जबाजारी आहे. एका लग्नामध्ये एका माणसाने संपूर्ण लग्नाच्या कार्यक्रमात स्कॉच वाढली. त्याच्या बाजूचा शेजारी होता ना, तर त्याने केलंय मला पण करायला लागेल. अरे तो श्रीमंत आहे, त्याच्याकडे तसा पैसा आहे, त्याने तो संपवला. तुझ्याकडे आहे का? नाही, मी कर्ज काढून करणार. काढलं कर्ज आणि आजपर्यंत कर्ज वाढत आहे. देवाचे आशीर्वाद आहेत ना, ते राखून ठेवले पाहिजे. परमेश्वर सगळं पाहतो. उलट जी पुंजी असेल त्याच्यातून कोणत्या गरीबाला मदत केली ना, त्याची 10 पटीने जास्त आशीर्वाद मिळते. पण अशी उधळपट्टी केली ना, आशीर्वाद तर मिळणारच नाही, परंतु तिथे उलटा परमेश्वराचा शाप लागू शकतो. कारण जे दान दिलंय ना, त्याचा व्यवस्थित वापर केला नाही. म्हणून या गोष्टी आपण अत्यंत काळजीपूर्वक समजण्याचा आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता दुसरे किती कार्यक्रम साजरे होतात आपल्याकडे. बर्थडे, पहिला बर्थडे आहे ना, साजरा केला पाहिजे. एक सांगतो 20वा बर्थडे आहे ना, तुम्हाला साजरा करायचा आहे, मग 21वा पण कर, मग 22वा पण कर. पुणे आपल्या वाडवडिलांनी 25वा 50वा कधी साजरा केला होता का? आमच्या आजीला आम्ही सांगितलं तू किती वर्ष दिली, मला काय माहिती सांगते. तिथं वाढदिवस पण तिला माहिती नव्हता. आणि आजकाल काय चाललं आहे, कम्युनियनचा कार्यक्रम कसा करतात, लग्नासारखा. म्हणजे त्या मुलाच्या मनावर आपण काय बिंबवतो. त्यांना कष्ट करायला शिकवणं ही आपली जबाबदारी असते. 2 पैसे कसे कमवायचे आणि ते कसे वाचवायचे असतात, त्यासाठी त्यांनी कसा अभ्यास करायला पाहिजे, कसं पुढे जायला पाहिजे, करिअर ओरिएंटेशन त्यांना कसं द्यायला पाहिजे, मीन्स वर्ल्ड ऑफ कॉम्पिटन्समध्ये त्यांनी कसं उतरायला पाहिजे. तुम्हाला सांगितलं एआय मुळे हजारो जॉब जाणार आहेत. आता परिस्थिती गंभीर होणार आहे, मग त्यामध्ये ते टिकून राहतील का? आणि कार्यक्रम करताना दुसऱ्या दिवसाचा जो रविवारचा कार्यक्रम असतो, आता पहिली कशी पद्धत होती आपल्याकडे, नवरीच्या घरी दुपारचा कार्यक्रम असायचा आणि नवऱ्याच्या घरी संध्याकाळचा कार्यक्रम असायचा. आता काही जण एकत्र ठेवतात, फार चांगली गोष्ट आहे. तिथे म्हणजे पैशाची बचत होते, वेळेची बचत होते आणि सगळे लोक तिथे येऊ शकतात अशा प्रकारे. पण आता पहिली जी परंपरा होती ना, नवरीच्या घरीचा दुपारचा कार्यक्रम, नवऱ्याच्या घरी संध्याकाळ, तो कसा होत होता कार्यक्रम. आता तिथे चर्चमधून लग्न लागलं, थोडीफार फोटोग्राफी केली तर सगळे नवरीच्या घरी यायचे. मग नवरीच्या घरी आल्यानंतर नवरी आणि नवरदेव मांडवाशी उभे राहायचे की नाही, आणि तिथे पारंपरिक गाणी बोलली जायची. आज गाणी येतात का? नव्या पिढीला गाणी येतात का? आता जुने लोक आहेत ना, आपल्या आया आहेत, ते म्हणतात ती गाणी, पण त्या गेल्यानंतर कोण म्हणणार. मग तिथे डीजे वाजवायचा आणि कोणीतरी रेकॉर्डिंग केली आहेत ना, ती म्हणायची, नाही का. पहिली गोष्ट म्हणजे नवरदेव आणि नवरी तिथे मांडवाशी उभं राहायला वेळेवर येतात का, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, आपला जो दुपारचा कार्यक्रम होता तो कसा होत होता कार्यक्रम. अगोदर कार्यक्रम कसा होत होता, नवरदेव नवरी मांडवाशी उभे राहिले तर मग त्यांना आदराने घरामध्ये घ्यायचं, मग त्यांचा थोडा नाश्ता पाणी झाला का परत येऊन मग ते मांडवामध्ये बसायचे. तिथे त्यावेळेला तो सोपस्कार असायचे. आता मद्रीन पद्रीन नातेवाईक मामा जे कोण असतील, अंगठ्या घालणं दागिने घालणं हा कार्यक्रम व्हायचा गाण्यासहित. आणि मग जेवणं बसायची. जेवणं कशी, अशी मांडवामध्ये लांब लचक टेबलं असायची आणि त्याच्यावर सगळं जे दुसऱ्या दिवशी किंवा रविवारी सकाळी जे जेवण बनवलंय ना, ते हाताने सर्व करायचे. आणि तिथे जेवण बसल्यानंतर ते जेवण उठलं का तिथे ते देऊम हे गाणं गायचे, देवाचे आभार मानण्यासाठी. आज कुणाला येते का ते गाणं, ते देऊम. परंपरा होती ती, ख्रिस्ती परंपरा. लॅटिनमध्ये ते गाणं आहे, पोर्तुगीज लोकांनी ते आपल्याला दिलेलं आणि ते होत होतं. सगळ्या जुन्या लोकांना ते गाणं येत होतं. शब्द कदाचित समजत नसतील, पण बोलून बोलून सगळ्यांचं ते तोंडपाठ झालं होतं गाणं. आज कुठेच ते देऊम ऐकायला मिळत नाही. ते देऊम म्हणजे थँक्स टू गॉड.
त्या जेवणाबद्दल आपण देवाचे आभार मानायचे, त्या लग्नाबद्दल देवाचे आभार मानायचे. ते कुठे होत नाही. आणि ते झाल्यानंतर ते लोक उठले का मग दुसरे लोक त्याच्यावर बसायचे आणि मग त्यांना परत जेवण सर्व केलं जायचं. तिथे कोणती प्लेट संपली असेल, मागे गावातले नातेवाईक उभे असायचे, ते आणून तिथे ते ठेवायचे. आणि पारंपरिक जेवण काय होतं तिथे, घरी बनवलेलं जेवण, त्याच्यामध्ये विंद्यालो, सरपतेल, टेपरात या गोष्टी निश्चित असायच्या. आणि त्याच्याबरोबर बकरीचं कांजी असेल आणि वडे असतील आपले आणि राईस असेल. हे पारंपरिक जेवण होतं त्यावेळेचं सगळ्या ठिकाणी. आणि मग आपण काय सांगायचे, किती जेवणं उठली, 4 जेवणं उठली, 5 जेवणं उठली. आणि शेवटचं जेवण उठल्यानंतर साधारण 2-2:30 वाजेपर्यंत तो सगळा कार्यक्रम संपायचा. आज कार्यक्रम चालू व्हायलाच 2 वाजता. सगळ्या लोकांना वेटीस धरून ठेवलेलं असतं. आता काय लोक कंटाळतील ना म्हणून स्टार्टर आधीच चालू होतं. स्टार्टर खातात. त्या स्टार्टरमध्ये ते पदार्थ कधी बनवलेले असतात, ते फ्रेश असतात का, आरोग्यासाठी ते चांगलं असतं का, त्याच्याबरोबर दारू पिणार, त्याच्याबरोबर कोल्ड्रिंक पिणार. आता तिथे जेव्हा जुन्या पद्धतीमध्ये दारू वाढायचे, कशी वाढायचे, तिथे टेबल असायचे, शावणी नसायचं ते. आता एक दो कोण घेत असेल ना, ते जाऊन ते शावणीन घ्यायचं, आला का जेवायला बसायचं, आपल्या घरी निघून जायचं. आज टेबल सजवली जातात, त्याच्यावर बाटल्या असतात आणि जेवढी पाहिजे तेवढी. ही परंपरा आहे का, ख्रिस्ती परंपरा आहे का? आणि तिथे लहान मुलं असतात तुमच्याबरोबर टेबलावर बसलेली, काही जण फॅमिली सहित बसतात आणि तिथे दारू वाढतो आपण. जर का रविवारी दारू वाढले ना, सांगितलं ना रविवार पवित्र पाळ, पाळतो का तो असा रविवार पवित्र पाळला जातो का दारू पिऊन? दारू जर त्या लग्नामध्ये त्या दिवशी वाढली नाही तर काय खराब होणार आहे, काय कमी होणार आहे? किती जण दारू प्यायला येतात तिथे, परंतु जेव्हा समोर असते तेव्हा त्यांना प्यायला वाटते. काही जण सांगतात वाढली नाही तर लोक येणार नाही, काही जण सांगतात वाढली नाही तर लोक टीका करतील. मग एकाने सुरू केल्यावर दुसरा पण करेल, मग टीका आपोआप थांबेल. पण परंपरा आपली ख्रिस्ती कुठून कुठे चालली आहे याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. तो कार्यक्रम 2 वाजता चालू होतो दुपारचा आणि तिथे नवरा नवरी आले का डीजे वाजतो. तिथे पारंपरिक जी गाणी होती ती वाजतात का, ती गायली जातात का? डीजे वाजतो आणि तिथे डान्स चालू होतो, लोक बसलेत खात पेत. आता काही जण विश न करता निघून जातात. काय पहिली परंपरा होती, सगळे लोक त्या नवरदेवाला नवरीला विश करायचे, त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आणि मग ते जेवायला जायचे. त्यांच्यासाठी ते जेवण तिथे बनवलेलं आहे, त्यांच्या तो आनंदाचा कार्यक्रम. त्यांना शुभेच्छा नाही द्यायचा. मग तिथे 2-2:30 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत तर डान्स चालू आहे आणि लोक आले, त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही आणि नवरदेव आणि नवरी तिथे बसले नाहीत. मग कोण किती वेळ थांबून राहणार? ही अशी परंपरा झाली आहे. या अशा गोष्टी आपल्या समाजामध्ये घडत आहेत. आणि मग तिथे 4-5 वाजता तो कार्यक्रम संपला का मग आता परत नवरदेवच्या घरी जायचा. मग तिथे रात्रीचा कार्यक्रम किती वाजता चालू होतो? 9 नंतर. 9च्या अगोदर मांडव पूर्ण खाली असतो. कोण येतात का? पहिला कार्यक्रम साधारण 8 वाजता चालू व्हायचा, 10 वाजेपर्यंत सगळं संपायचं. आता 9ला कार्यक्रम चालू झाला, परत तिथे डान्स चालू होतो. ती सगळी परंपरा ना खालसा झाली आहे, बाजूलाच राहिली आहे. आणि तिथे बार सजवलेला असतो, लहान मुलं तिथे असतात, कोण काय पितो, कुठे जातो काय कळत नाही. आणि आजकाल फॅशन काय, आता बुफे ना, पहिली जशी जेवण बसत होती तशी आता बसत नाहीत, आता बुफे. आता बुफे काही ठिकाणी कुठून चालू होतो आणि कुठे संपतो कोणाला कळत नाही. त्याच्यावर किती आयटम्स आहेत ना, म्हणजे मला काहीतरी मोठेपणा दाखवायचा आहे, मी 70 आयटम चौकेल. तुझ्याकडे येणारा पाहुणा 70 आयटम खाणार आहे का? म्हणजे जुने लोक वेडे होते का, जे फक्त 3-4 आयटम तिथे ठेवायचे, जे म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये जे बनवायचे ते. आणि आज आपण, आणि कोण तिथे येतो, प्लेट उचलतो, आता त्याला माहिती नाही कुठे जायचं, कुठे काही खातो आणि मग सांगतो अरे तिथे ते आहे, पण त्याने ऑलरेडी खाल्लं आहे, मग आता नाही मी खाऊ शकणार. हे असं चाललं आहे. आणि त्यासाठी आपण जे पैसे संपवतो ना, त्याचे 10 पटीने जास्त संपवतो. आणि कोण सॅटिस्फाईड होऊन जातात का तिथून? म्हणजे आपण कुठून कुठे चाललो आहोत. आणि जे आपण जे सजवतो आज या लग्नाच्या समारंभामध्ये, ते आता बॅकड्रॉप टाकतात, स्टेज बांधतात मोठं, लाखो रुपये खर्च करतात त्याला. पहिलं होतं का तसं काय? स्टेज वगैरे कोणी बांधलं होतं का? मांडवामध्ये बसायची नवरी नवरा, 2 खुर्च्या टाकल्या का त्याच्यावर. आणि आज लाखो रुपये बॅकड्रॉपसाठी सजवतात, संपवतात. सेल्फी पॉइंट देवळामध्ये, आता 3 लग्न असतील 3 सेल्फी पॉइंट.
अगोदर प्री वेडिंग शूटिंग. अरे कुठून आणलं ही परंपरा आली आहे कुठून, प्री वेडिंग शूटिंग? हा म्हणजे एकाने काय केलं का दुसरा पण करतो आणि मग तिसरा पण करतो आणि मग ती परंपरा बनते का? कुठून कुठे चालले आहेत? म्हणजे साक्रामेंट महत्वाचं आहे, त्याची तयारी केली आहे का? आम्हाला तिथे सांगायला लागतं कुंसार साक्रामेंटासाठी या, वेळ द्यावी लागते त्या दोघांना. आध्यात्मिक तयारी केली आहे का? कुटुंबियांनी आध्यात्मिक तयारी केली आहे का ते साक्रामेंट स्वीकारण्या अगोदर? आणि साक्रामेंट स्वीकारल्यानंतर आपण काय स्वीकारलं आहे हे त्यांना कळतं का? जेव्हा आम्ही धर्मगुरू झाले, पवित्र तेल लावतात ना अंगाला, तेव्हा तो म्हणजे वास जसा राहतो असं वाटतं की आपण काहीतरी पावित्र्यामध्ये प्रवेश केला, काहीतरी स्वीकारलं आहे. तसं ते पवित्र साक्रामेंट आहे ना जे लग्न करतात त्यांचं, पण तिथे काय ते ती भावना राहते का? कुठून कुठे परंपरा गेलेली आहे आणि त्याला सगळे बळी पडलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये काही सुधारणा नाही का करायची? आणि अमाप पैसा खर्च करतात कोणत्याही गोष्टीसाठी. आता बॅकड्रॉप तिथे 2-3 लाखाचं पण काही गणन केलंय. फॅक्ट्स आहेत म्हणून तुम्हाला सांगतो. ते 3-4 लाख जर वाचले असते तर त्याचा फायदा नसता का झाला? कुणी सांगितलं तिथे फक्त 2 टेबल मांडली आणि जर नवरा बायको तिथे बसले असतील, कोण सांगेल काय अरे हे काय केलंय असं? आणि काही जण कर्ज काढून करतात. त्यांना कष्ट करायला शिकवणं ही आपली जबाबदारी असते. 2 पैसे कसे कमवायचे आणि ते कसे वाचवायचे असतात, त्यासाठी त्यांनी कसा अभ्यास करायला पाहिजे, कसं पुढे जायला पाहिजे, करिअर ओरिएंटेशन त्यांना कसं द्यायला पाहिजे, मीन्स वर्ल्ड ऑफ कॉम्पिटन्समध्ये त्यांनी कसं उतरायला पाहिजे. तुम्हाला सांगितलं एआय मुळे हजारो जॉब जाणार आहेत. आता परिस्थिती गंभीर होणार आहे, मग त्यामध्ये ते टिकून राहतील का? ही गोष्ट महत्वाची आहे. मॅन्युअल वर्क कोण करेल का? ते पण रॉबोट्स करणार आहेत. आता कुणाला खड्डा करण्याला सांगितलं, खणू शकतो का? मग मुलांना आपण काय शिकवायला पाहिजे? आता वर्ल्ड ऑफ कॉम्पिटिशन जे आपल्या समोर उभं आहे त्याच्यामध्ये टिकून कसं राहिलं पाहिजे, ही गोष्ट महत्वाची आहे. आणि आपण कार्यक्रमावर कार्यक्रम करतो. आम्ही कम्युनियन घेतलं ना, ते आईने सॉसरमध्ये थोडीशी साखर दिली आणि चमचा दिला, जा आपल्या शेजाऱ्यांना जाऊन साखर वाढ, आज तू पहिलं कम्युनियन घेतलंय, तेवढंच, दुसरं काहीच नाही. कपडे सुद्धा दुसऱ्याने घातले, अशी परिस्थिती होती त्यावेळेला. आणि आजकाल काय चाललं आहे, कशा प्रकारे खर्च केला जातो बघा. 2 पैसे वाचवून ठेवले त्याचा निश्चित फायदा होईल, पण असे उधळले ना तर त्याचा काही फायदा होणार नाही. समाजामध्ये भपका दाखवायला, मोठेपणा दाखवायला जाऊ नका. सामान्यपणे राहा, देवाने दिलेलं दान राखून ठेवा, त्याचा फायदा होईल. म्हणून आपलं सेलिब्रेशन कसं असलं पाहिजे, ती सोहळेबाजी नसावी, स्पर्धाबाजी नसावी. स्पर्धाबाजीच आहे, त्याने तसं केलंय मला असं करायचंय, मला त्याच्यापेक्षा मोठं करायचंय, मला त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचंय, अशी परिस्थिती आज आपल्या समाजामध्ये आहे. आता एक दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा आपल्या समोर मांडतो, जो धर्मप्रांताने निर्णय घेतला आहे, म्हणजे तो प्रस्ताव मांडत आहे धर्मप्रांत, की क्रिसमस काळामध्ये आपल्याकडे काय चाललं आहे. म्हणजे 26, 27, 28, 29, 30, 31, 1 दररोज कार्यक्रम असतात, लग्न असतात, कम्युनियनचे कार्यक्रम असतात, अॅनिव्हर्सरी असतात, बर्थडेज असतात, दररोज. आणि दररोज आपण कार्यक्रमाला जातो. यावर्षी लोकांनी सांगितलं क्रिसमस आहे असं वाटलंच नाही. आता लोकांनी सांगितलं फादर या दिवसामध्ये कार्यक्रम बंद करा, या दिवसामध्ये लग्न लावू नका. म्हणून आमच्या मीटिंगमध्ये आम्ही असा निर्णय घेतला, एक प्रस्ताव पुढे आला आहे की 22 ते 27 डिसेंबर या काळामध्ये कोणी कोणताच कार्यक्रम ठेवायचा नाही, क्रिसमसकडे लक्ष केंद्रित करायचं. 25 डिसेंबरला जो क्रिसमस होतो त्याकडे लक्ष केंद्रित करायचं. आता जे बाहेरून येतात त्यांना सांगायचं तुमची हॉलिडेज ऍडजस्ट करा, त्याच आठवड्यात आले पाहिजेत असं नाही. आणि हे जे कार्यक्रम होतात ना, यामध्ये काय दररोज नॉनव्हेज खातात, दररोज दारू पितात, कोल्ड्रिंक्स पितात, आणि त्याचा आरोग्यावर काय परिणाम होत आहे माहितीये का तुम्हाला? पहिलं आठवड्यातून एकदा नॉनव्हेज, आणि ते सुद्धा अगदी मोजकं.
कोंबडी असेल ना त्याची 1-2 कुटं त्या फॅमिलीमध्ये जेवढे मेंबर्स असतील त्यांच्या वाट्याला यायचे. आठवड्यातून एकदा रविवारी. मटण असेल तर 1-2 कुटं असं ती म्हणजे आई वाटून द्यायची सगळ्यांना. आठवड्यातून एकदा. आणि आज दररोज नॉनव्हेज. आणि जे आठवड्यात क्रिसमसच्या आठवड्यात जे कार्यक्रम असतात त्या तिथे जाऊन बघा ब्लड रिपोर्टसाठी किती लोक येतात तो आठवडा संपल्यानंतर. अगर आरोग्यावर काय परिणाम होत आहे याची जाणीव आहे का? तुम्हाला मी सांगतो, माझ्या शरीराला जेवढी गरज आहे त्यापेक्षा जास्त मी खाल्लं का त्याची चरबी होते ना ती साठून राहते. आणि ती चरबी साठत गेली ना का मग त्याचं शुगर, कोलेस्ट्रॉल आणि दुसऱ्या सगळ्या यामध्ये हे होतं, रूपांतर होतं. आणि मग तो माणूस तसा आजारी पडतो. छोट्या मुलाला डायबिटीस झालाय असं कधी कोणी जुन्या लोकांनी ऐकलं होतं का? जुन्या लोकांना कोणाला डायबिटीस असा कधी रेअर असेल आणि त्यांना माहिती पण नसेल. आज बघितलं ना 10 मधले 5 जणांना डायबिटीस झालेला असतो. लहान लहान मुलं ऑबेसिटी ती जी म्हणजे स्थूल होतात. का होतात? कारण बसलेले असतात मोबाईलवर, कम्प्युटरवर. मातीमध्ये खेळतात का? मातीमध्ये खेळायला जातात का मुलं? तर 15 वर्षाचा झाला नाही तो वाटतो आता किती वर्षाचा झाला असं वाटत नाही. ऍक्टिव्हनेस आहे का? ऍक्टिव्हपणा त्यांच्यामध्ये आहे का? जे वय खेळण्याचं, कुदण्याचं, उठण्याचं, धावण्याचं असतं त्यावेळेला त्यांना कुठेतरी आधार धरतो. का धरतो? कारण आपण त्याला जबाबदार आहोत. घरामध्ये किती वेळा नॉनव्हेज बनवतात? त्यांना सगळे तळलेले पदार्थ पाहिजेत. वडापाव पाहिजे, पॅटिस पाव पाहिजे, पॅटिसेस पाहिजेत. सगळं तळलेलं आहे ते, म्हणजे जे आरोग्याला हानिकारक आहे ना ते त्यांना पाहिजे. किती मुलं भाजी खातात सांगा? किती जण खातात? जे नॅचरल खाणं आहे ना ते बाजूला. आणि दररोज नॉनव्हेज. काही ठिकाणी दररोज नॉनव्हेज. फ्रीज उघडा त्याच्यामध्ये साठवून ठेवलेलं असतं. फ्रेश खाणं खायला पाहिजे. फ्रेश. आज बनवलंय ना तर आजच का, तिथे फ्रीजमध्ये साठवून नका ठेवू. आरोग्याकडे लक्ष द्या. यामुळे आरोग्य बिघडत आहे. मग याला हार्ट अटॅक आला, याला हे झालं आहे, याला हॉस्पिटलला ऍडमिट केलं आहे, असं झालं तसं झालं, त्या सगळ्या कंप्लेंट्स असतात. म्हणून परत सांगतो, आरोग्य महत्वाचं आहे सगळ्या लोकांचं. त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि दुसरं काय माहितीये का, जो आयटम समोर येतो ना, खाण्याचा मोह होतो. मग आज खातो, आज खाल्लं का उद्याला पण खाणार. कोणत्या कार्यक्रमाला गेला तर तिथे फक्त डाळ भात घेऊन जेवून येणार आहे का? नाही. जे व्हेज काउंटर असतं तिथे कोण असतात का? सगळे नॉनव्हेज काउंटरवर असतात. सगळ्यांना नॉनव्हेज हवं असतं आणि त्याला चव लागतं आणि तेच खायचं असतं. आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो हे आपण समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि या 22 ते 27 या डिसेंबर महिन्यामध्ये, या दिवसामध्ये आपण क्रिसमसवर लक्ष केंद्रित करणार आहोत. म्हणून हा प्रस्ताव आपल्यासमोर मांडत आहे की ह्या दिवसामध्ये कुणी लग्न किंवा कोणताही कार्यक्रम ठेवू नये. क्रिसमसवर सगळ्यांनी लक्ष केंद्रित करायचं. आणि तो आनंदाचा सोहळा असतो तेव्हा आनंद वेगळ्या पद्धतीने तो साजरा करायचा होता. एकमेकांना भेटी देणं, एकमेकांना ग्रीटिंग्स देणं, ह्या म्हणजे गिफ्ट्स देणं, हा तो कार्यक्रम असतो. त्यावेळेला नातेवाईकांकडे जाणं. परमेश्वर संधी देत असतो. आपण जी एवढी भांडणं तंटणे आहेत ना ते तिथे जाऊन समेट करा. ती संधी असते बहिणीच्या पायरीवर चढण्याची, भावाच्या पायरीवर चढण्याची. त्या आपण तिथे त्या दिवसामध्ये केलं पाहिजे. आणि या कार्यक्रमाकडे थोडंसं आता दुर्लक्ष करा. कोणत्या वेळेला, आता तो क्रिसमस सीझन संपला ना का सगळे रविवार खाली असतात. एखादं दुसरं असं लग्न असलं तर आपण काय चालवलं आहे. पहिलं त्या आठवड्यात कोणी लग्न लावत होते का? लग्न फक्त रविवारी लागत होते. आता शनिवार किंवा रविवार. आणि आता ती दररोज. मग तो दिवस कोणता आहे? 26, 27, 28, 29, 30, 31, 1 असं कोणताही दिवस असेल त्या दिवशी लग्न लावायचं. आरोग्य बिघडवायचं लावलं आहे. समाजाचं जे चांगलं वातावरण आहे ते आपण बिघडवायचं लावलं आहे. म्हणून आपण याच्यावर गांभीर्याने विचार करावा. आपल्या घरामध्ये जर कोणता प्रोग्राम असेल कशा प्रकारे साजरा केला पाहिजे. सामाजिक बंदिलकी आहे, परमेश्वराकडून निर्बंध आहेत, ते आपण पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जे सांगितलं आहे ना ते अंतर्यामी उतरवण्याचा प्रयत्न करा. काही वेळेला काय असतं, तुम्ही बोला आम्हाला आम्ही करायचं ते करतो. ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐकू असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. जर कानापर्यंत पोहोचलोय ते अंतकणामध्ये पण उतरलं पाहिजे.
आणि तसं वागण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. सगळ्या ठिकाणी हेच प्रबोधन होत आहे. आपल्या संपूर्ण वसईभर लोकांमध्ये फरक पडला पाहिजे आणि आपली जी ओरिजिनल संस्कृती होती ती जर परत आली आणि त्याप्रमाणे आपण आपली सोहळे, लग्न सोहळे, इतर कार्यक्रम करायला सुरुवात केली तर समाजाचं, कुटुंबाचं आणि आपल्या सर्वांचं भलं होईल. परमेश्वराचे आपण विशेष आशीर्वाद मागूया. आमेन. उभे असं आपल्या विनंत्या आपण प्रभू चरणापाशी अर्पण करूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर आहे, प्रभो आमची प्रार्थना ऐक.